ही जी मल्टिप्लिकेशन दिसते ना, तुम्ही म्हणणार खूप अवघड आहे. 1 1 1 4 वेळा आलाय, इंटू परत त्याची मल्टिप्लिकेशन 4 वेळा, इथं 5 वेळा आलाय, परत 5 वेळा. असे किती वेळा पण 1 येऊ देत, म्हणजे 5 6 7 8 9 वेळा, तर ते 2 ते 3 सेकंदात त्याचा आन्सर निघतंय. लईत लई 4-5 सेकंद. कशी टेक्निक आहे सांगतो. बऱ्याच परीक्षांमध्ये हे नंबर येतात आणि कॅल्क्युलेशनला तुम्हाला अवघड जात आहे. आणि हे काय डायरेक्ट विचारले जात नाहीत. मग ते सीईटी मध्ये वगैरे ना, तर हे परत ह्यांच्यामध्ये पॉईंट वगैरे असतात आणि तुम्हाला ते सॉल्व्ह करायला लागतात. सिंपल टेक्निक काय इथं, पहिला छोटे क्वेश्चन दाखवतो. 1 into 1 1, ह्यात तर काय अवघड नाही म्हणणार. आता किती वेळा एक आले ते बघायचं. किती वेळा आलाय, 2 वेळा आलाय, मग सरळ लिहायचं 1 आणि 2. क्लिअर आहे. आणि जेवढ्या वेळा एक नंबर आलाय तिथं लिहिलं 2, उलट जायचं मग 2 च्या मागे, उलट म्हणजे मागे जायचं, 2 च्या मागे काय 1. क्लिअर आहे. आता इथं 3 वेळा 1 आलाय तर किती लिहायचे, 1 2 3. 3 आहेत, 3 पर्यंत पोहोचलो. आता मागे चला म्हणजे उलट चला, 3 च्या मागे काय 2 आणि 1, ही यांची मल्टिप्लिकेशन आहे. मग जो मागाचा क्वेश्चन आपला आहे ना, मोठावाला क्वेश्चन, 1 1 1 1 किती 4 वेळा आले, मग आपला रूल काय 1 2 3 4, कारण 4 वेळा एक आलाय ना. मग आता मागे चला पोहोचल्यावर 3 2 1. क्लिअर. ह्यांची मल्टिप्लिकेशन ही आहे. इथं 1 किती वेळा आलाय, 5 वेळा आलाय, मग किती लिहिणार 1 2 3 4 5 वेळा आलो. आणि जेवढ्या वेळा 1 आलाय तेवढ्या वेळापर्यंत पोहोचलो, मग मागे जायचं 4 3 2 1. याची मल्टिप्लिकेशन ही. मग असं तुम्ही आता पुढचे नंबर काय बघा, हा 1 1 6 वेळा करा, असा 6 वेळा इंटू हे बघा, मग पुढं 7 वेळा करा, 8 वेळा करा, 9 वेळा करा. जेवढ्या वेळा केलंय तेवढ्या वेळा हा उलट गेलं, आन्सर हे येते. चेक करून बघा ही मल्टिप्लिकेशन येते काय. अशा सिंपल कॅल्क्युलेशन ट्रिक ज्या पुढे भविष्यात उपयोगी पडतील या चॅनलवर तुम्हाला मिळत राहतील.